अमरावतीत काँग्रेस उबाठा आणि रिपाईची युती बहुमतानं काँग्रेसचीच सत्ता येईल असा खासदार बळवंत वानखडे यांनी दावा केला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात युती झाली असून या निवडणुकीत बहुमतानं काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असा ठाम दावा खासदार बळवंत वानखडे यांनी केला. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष 87 पैकी 74 जागा लढवत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार बळवंत वानखडेंनी सांगितले की काँग्रेसची शिवसेना उबाठासोबत युती झालेली आहे. काँग्रेस पक्षानं सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून इतर पक्षांमध्ये वेळेअभावी मोठा गोंधळ पाहायला मिळेल. आम्ही ही संपूर्ण निवडणूक समन्वयानं लढवणार असून यावेळी काँग्रेसचा महापौर निवडून येईल आणि बहुमतानं काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा विश्वास खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला. काँग्रेस उबाटा आणि रिपाई मिळून ही निवडणूक लढत आहोत आणि जवळपास 74 सीट्स ह्या काँग्रेस पक्ष लढणार आहेत आणि 13 हे मित्रपक्ष लढणार आहेत. तर या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो तळागाळातला कार्यकर्ता आहे, त्याला उमेदवारी देऊन एक चांगला पायंडा पाडलेला आहे. निश्चितच हे उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही. अजून प्रचाराची सुरुवात झालेली नाही, म्हणून येणाऱ्या काळात लवकरच प्रचाराची सुरुवात होऊन समन्वयानं आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. गेल्या काळात आपण जे पाहिलं असेल, अमरावतीकरांनी जे काही भोगलं, मग कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न आहेत की जे जीवनाशी, अमरावतीकरांच्या जीवनाशी निगडीत छोटे छोटे प्रश्न होते, परंतु त्या प्रश्नाचा पूर्णतः चोता होऊन सामान्य जनतेच्या हाती काही न लागता काहीतरी राजकीय शक्ती तिथं काम करत होती आणि ती सुप्तपणानं स्वतःचेच कार्यकर्ते किंवा स्वतःच ते आपले पोट भरत होते. आपण पाहिलं असेल तर बाकी इतर पक्षातच जो काही गोंधळ झाला, कुठं मारामाऱ्या झाल्या, कुठं रडणं झालं, कुठं रुसवेफुगे खूप मोठ्या प्रमाणावर झाले आणि जे काही युती आघाडी झाली असेल त्यामध्ये काही ठिकाणी पुन्हा जास्तीचे उमेदवार उभे केले आहे. एकंदरीत निवडीच्या बाबतीत किंवा उमेदवार उभे करण्याच्या बाबतीत समन्वय नव्हता आणि तो समन्वय नसल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तो गोंधळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण जिथं त्यांना काही सीट सोडल्या गेल्या त्या सीटवर त्यांनी सुद्धा दुसऱ्या मित्रपक्षांनी सुद्धा तिथं उमेदवार उभे केले, म्हणून तो गोंधळ येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. परिवर्तन निश्चित घडेल. आमच्यात एकी आहे, आमच्यात समन्वय आहे आणि त्या समन्वयानं आम्ही निवडणूक लढणार आहोत, निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे आमच्यात कुठंही दुही किंवा दुजाभाव किंवा इतर काही नसल्यामुळे ही आम्ही ताकदनं निवडणूक लढणार आहोत.